आज संसदेमध्ये नारी शक्ती वंदन सुधारणा विधेयक सादर होणार आहे। 2 दिवस या विधेयकावर लोकसभेत चर्चा केली जाणार आहे। तर या विधेयकामध्ये लोकसभा आणि विधानसभेत महिलांसाठी 33% जागा राखीव ठेवण्याचा प्रस्ताव आहे। संसदेत नारी शक्ती वंदन सुधारणा विधेयक सादर होणार आहे। 2 दिवस या विधेयकावर लोकसभेत चर्चा केली जाणार आहे। विधेयकात लोकसभा विधानसभेत महिलांसाठी 33% जागा राखीव ठेवण्याचा प्रस्ताव आहे। लोकसभेतील एकूण जागा 545 वरून 850 पर्यंत वाढवण्याचा हा प्रस्ताव आहे। या प्रस्तावानुसार 815 जागा राज्यासाठी तर 35 जागा केंद्रशासित प्रदेशांसाठी राखीव ठेवणार आहेत। देशातील लोकप्रतिनिधित्व अधिक समतोल आणि व्यापक करण्यासाठी केंद्र सरकारचा हा मोठा निर्णय आहे। संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या माध्यमातून हे विधेयक सादर होणार आहे। तर नारी शक्ती वंदन सुधारणा विधेयकामुळे लोकसभेच्या संरचनेमध्ये मोठा बदल होणार आहे। सध्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी जागांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। वाढतं शहरीकरण, स्थलांतर आणि राज्यांमधील लोकसंख्येतील असमतोल लक्षात घेऊन हा प्रस्ताव तयार करण्यात आलाय। लोकसंख्येची नवी व्याख्या यामुळे निश्चित केली जाणार असून संसदेद्वारे मान्य केलेल्या या जनगणनेनुसारच प्रतिनिधित्व निश्चित होणार आहे। प्रस्ताव नारी शक्ती वंदन अधिनियम लागू करण्यासाठी महत्त्वाचा मानला जातोय। तर लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये 33% महिला आरक्षण लागू होणार आहे। डिलिमिटेशन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महिलांसाठी 1/3 जागा राखीव केल्या जातील। या जागांचं रोटेशन केलं जाईल आणि आरक्षणाची मुदत 15 वर्ष ठेवण्यात येणार आहे। नवीन तरतुदी लागू होईपर्यंत सध्याची लोकसभा आणि विधानसभांचा कार्यकाळ अबाधित राहणार आहे। विशेष अधिवेशनामध्ये सरकार 3 महत्त्वाचे विधेयक सादर करणार असून यामध्ये जागा वाढवण्याचा प्रस्ताव आहे। डिलिमिटेशन विधेयक 2026 आणि केंद्रशासित प्रदेश कायद्यामध्ये सुधारणा यांचाही समावेश आहे। नारी शक्ती वंदन विधेयकाला इंडिया आघाडीचा पाठिंबा आहे। तर महिला आरक्षण विधेयकाला समर्थन करणार असल्याचं मल्लिकार्जुन खरगेही म्हणाले। We'll oppose this bill, but I want to tell you we are not against the reservation. The way in which they have put in the bill, whether it is delimitation, whether they have not even cleared census and almost all powers of the constitution, the parliament they have given so that they can change delimitation at any time. हमारा जो स्टैंड है वो बिल्कुल क्लियर है। अगर आपको करना है तो ओबीसी सेंसस का जो डेटा है उसके बेसिस पे कीजिए, 2026 के सेंसस के बेसिस पे कीजिए, 2011 के सेंसस के बेसिस पे मत कीजिए, क्योंकि उसमें ओबीसी का, पिछड़े वर्ग का कोई डेटा नहीं है। और अगर आप सचमुच में विमेन्स बिल इंप्लीमेंट करना चाहते हो तो आपके पास विमेन्स बिल पड़ा हुआ है, उसको आप इंप्लीमेंट कीजिए, हम आपको पूरा समर्थन देंगे। तर काही लोक छुप्या पद्धतीने नारी शक्ती विधेयकाला विरोध करतायत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। विरोधकांच्या डिलिमिटेशन भूमिकेवरून फडणवीसांनी हा निशाणा साधलाय। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी नारी शक्ती वंदन विधेयकाला पाठिंबा दिलाय। सुनेत्रा पवारांनी पंतप्रधान मोदींना पाठिंब्यासाठी पत्रही लिहिलंय। तर नारी शक्ती वंदन विधेयकाचं सुनेत्रा पवारांकडून कौतुक करण्यात आलंय।